आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लास्ट जे रिमेनिंग होते क्वेश्चन, जे की इंग्लिश सब्जेक्टचे. ते क्वेश्चन आजचे आपण बघणार आहोत. हे लास्ट सब्जेक्ट आहे 2025च्या फर्स्ट शिफ्टचा पेपर, म्हणजे 7 एप्रिलचा. हे लास्ट क्वेश्चन पेपर म्हणजे क्वेश्चन्स राहिलेले आहेत, जे की आपण आज कंटिन्यू करणार आहोत. त्यानंतर आपले पूर्ण PYQ संपलेले आहेत. ज्यांनी कुणाला बघायचे असेल त्यांनी मागचे व्हिडिओज बघा, त्यांना सगळे इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि सगळे PYQ मिळून जातील. तर प्रॅक्टिसला लागा आणि PYQ तुम्ही करून घ्या. तर मी दीक्षा कटला तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपण बघणार आहोत इंग्लिशचे PYQ ऑफ 2025चे, जे CET सेलने घेतलेले MCQs होते ते म्हणजे. तर पहिला क्वेश्चन बघा. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं गेलेलं आहे, तर चूज करेक्ट अल्टरनेटिव्स विच शो करेक्ट यूज ऑफ नो सूनर दॅन इन द गिवन सेंटेन्स. आता बोलले आहे नो सूनर दॅन परफेक्ट यूज करून दाखवा. तर त्याचा आन्सर काय येईल? ए आन्सर येईल. तर कशामुळे? तर पहिले बघा त्याचं स्ट्रक्चर कसं राहते. नो सूनर प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे बेस. तर त्याच्या आधी तसं सब्जेक्ट म्हणजे सेंटेन्स क्रिएट झालं पाहिजे, म्हणून पहिला सेंटेन्स आहे. पहिला ए बरोबर आहे. नो सूनर डज द ग्राउंड गेट ड्राय दॅन द गेम विल स्टार्ट. तर हा आन्सर येईल. त्याच्यानंतर बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन, चूज अल्टरनेटिव्ह टू फिल द गॅप्स. आता असं अल्टरनेटिव्ह चूज करा ज्याच्यामध्ये हे गॅप्स फिल होतील. तर गॅपमध्ये दिलंय पहिला ही गॅप, मग हेज टू कम्प्लीट द वर्क गॅप टाइम सोहम मेड अ नंबर ऑफ मिस्टेक. त्याच्यामध्ये काय आन्सर नंबर येईल बी. पहिले इन हेज टू कम्प्लीट द वर्क ऑन टाइम. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय विचारलं गेलंय, चूज अल्टरनेटिव्ह विच शो द करेक्ट यूज ऑफ सो दॅट इन द गिवन सेंटेन्स. आता जे सेंटेन्स दिलाय द टॉवर इज टू हाय टू क्लाइंब, याच्यामध्ये सो आणि दॅट आपल्याला यूज करायचा आहे. तर आन्सर नंबर काय येईल आपला सी. द टॉवर इज सो सॉरी द टॉवर इज सो हाय दॅट वन कॅन नॉट क्लाइंब इट. तर त्याच्यानंतर बघा 4 नंबरचा क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय आयडेंटिफाय टेन्स ऑफ फॉलोइंग सेंटेन्स. आता आयडेंटिफाय करायचं आहे कोणता सेंटेन्स, ह्या सेंटेन्समध्ये कोणता टेन्स आहे. तर आय स्टील हॅव नॉट हॅड नेसेसरी डॉक्युमेंट फॉर द इंटरव्ह्यू. याच्यामध्ये येईल प्रेझेंट परफेक्ट, म्हणजेच काय हॅव नॉट हॅड हे कोणत्या याच्यामध्ये येते, प्रेझेंट परफेक्टमध्ये येते. म्हणूनच जे आपलं आन्सर नंबर येईल बी, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याच्यानंतर बघा 5th क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये काय विचारले गेले आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. तर त्याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे तर बघा वी प्लांट द पंपकिन सीड इन मड प्लांटेड. तर याच्यामध्ये कोणतं येईल पास्ट टेन्स वेअर प्लांटेड. तर त्याच्यामध्ये आन्सर कोणतं येईल 5th सी. द पंपकिन सीड्स वेअर प्लांटेड इन मड बाय अस. त्याच्यानंतर बघा 6th क्वेश्चन. 6th क्वेश्चन मध्ये काय विचारले गेलं आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंग विल द फॉर्म ऑफ मिनिंगफुल वर्ड. आता बघा त्याच्यामध्ये कोणतं येईल असा लेटर ई सी आय जी आय यू जे आणि नंबरमध्ये 1 2 3 4 5. तर याच्यामध्ये मिनिंगफुल वर्ड काय येईल, पहिलं तर ज्यूस बनवू शकते. तर जेचं किती येते 2. मग त्याच्यानंतर बघा आपलं यूचं 4, सीचं 1 आणि ईचं 3 म्हणजे ज्यूस. तर करेक्ट आन्सर काय येईल त्याचा अकॉर्डिंग टू नंबर्स, आन्सर येईल सी 2 3 1 5 4. त्याच्यानंतर बघा 7th क्वेश्चन. 7th क्वेश्चन मध्ये काय विचारलं गेलेलं आहे, चूज द करेक्ट कम्पॅरेटिव्ह डिग्री सेंटेन्स फॉर फॉलोइंग सेंटेन्स. डिग्री कम्पॅरेटिव्ह बघायचं आहे. व्हेरी फ्यू बॉयज आर ॲज काइंड ॲज हर्ष, म्हणजे जे काही बॉयज आहेत ते हर्ष सारखे काइंड आहेत. तर त्याच्यामध्ये काय येईल आन्सर सी, हर्ष इज काइंडर दॅन मोस्ट अदर बॉयज. त्याच्यासाठी व्हेरी फ्यूच्या जागी मोस्ट अदर हे लावलेलं आहे करेक्ट कम्पॅरेटिव्ह डिग्री. त्याच्यानंतर बघा 8th क्वेश्चन. 8th क्वेश्चन मध्ये काय विचारलं गेलं आहे, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द गिवन सेंटेन्स. तर सी सेड टू मी वाय डू यू लाफ. तर क्वेश्चन मार्क दिले आस्क्ड, नो क्वेश्चन मार्क. तर त्याच्यामध्ये आता क्वेश्चन मार्क याच्यामध्ये आन्सर काय येईल डी, सी आस्क्ड मी वाय आय एम लाफ्ड. म्हणजे आपण क्वेश्चन मार्क काढले तिथून आणि सेच्या जागी आस्क केले. त्याच्यानंतर बघा 9th क्वेश्चन. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज मोस्ट नियरली अपोजिट टू
इन द मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड द पार्टी वॉज अ कम्प्लीट फॅस्को. आता फॅस्कोचा मिनिंग काय आहे? फेल्युअर. फेल्युअर तर त्याचा अपोजिट वर्ड काय येईल? सक्सेस. तर आन्सर नंबर सी. त्याच्यानंतर बघा 10 क्वेश्चन. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? चूज अल्टरनेटिव्ह विच इज सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. आता द क्वेश्चन सेंटेन्स बघा. द बॉस इनकम्प्लिटेड हिज सबऑर्डिनेट इन द कॉन्स्पिरसी. तर त्याचा आन्सर काय येईल? ए. इन्व्हॉल्ड. इनकम्प्लिटेड इज इक्वल टू इन्व्हॉल्ड इन रॉंग डुईंग. बघा 11 क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय विचारलं गेलंय? चूज द करेक्ट यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करायचा की खाली दिलेल्या सेंटेन्स मध्ये. तर सी एक्सेल्स बोथ इन स्किलिंग अँड आणि स्विमिंग. आता त्याच्यामध्ये बघा कुठे यूज होऊ शकते. तर आन्सर नंबर येईल ए. सी एक्सेल्स नॉट ओनली इन स्किलिंग बट ऑल्सो इन स्विमिंग. आणि त्याचा प्लेसमेंट कसं करेक्ट असते? आफ्टर सब्जेक्टच्या नंतर. आता बघा क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय विचारलं गेलेलं आहे? चूज द करेक्ट वन वर्ड इज गिवन एक्सप्रेशन. अ पर्सन हु स्पीक्स मेनी लँग्वेज. म्हणजेच एखादा पर्सन आहे ते खूप सारं लँग्वेज बोलतोय. तर त्याला आन्सर काय येईल याचा? सी. पॉलिगॉट. म्हणजेच कोणतं काय होतं त्याचं मिनिंग? पर्सन हु नोज मेनी लँग्वेज. म्हणजे खूप सारे लँग्वेज येतात त्याला. आता 13 नंबरचा क्वेश्चन बघा. करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आता सिंपल सेंटेन्स. ही वर्कड हार्ड येट डिड नॉट सक्सीड. सिंपल याच्यामध्ये बघा. तर सिंपल याच्यामध्ये काय होईल याचा? डिस्पाइट हिज हार्ड वर्क ही डिड नॉट सक्सीड. म्हणजे आन्सर नंबर सी. त्याच्यानंतर बघा 14 नंबरचा क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय विचारलं गेलेलं आहे? चूज द alternative which best express the underlined item. The I cannot turn a blind eye when someone is robot. तर याच्या काय येईल? टर्न ब्लाइंड आय इज इक्वल टू इग्नोर होऊ शकते. तर आन्सर येईल डी. तर त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 15. चूज मिस मॅच पेअर फॉर द फॉलोइंग. आता झेब्रा, फोल, ऑटर, सो, बफेलो, काल्फ, सील, पप. तर सोल काय? फिमेल पिग आहे. त्याच्यानंतर नॉट आफ्टर. तर कोणचं येईल? आन्सर नंबर बी, जे की मिसमॅच पेअर आहे. क्वेश्चन नंबर बघा 16 मध्ये काय विचारलंय? चूज द वर्ड विच इज नॉट करेक्टली स्पेल. आता विनर स्पेलिंग करेक्ट आहे. वेडिंग त्याची पण स्पेलिंग करेक्ट आहे. रायटिंग हे रॉंग आहे आणि विस्परिंग हे करेक्ट आहे. तर रायटिंगची स्पेलिंग काय आहे? WRITING ही रायटिंगची स्पेलिंग आहे. तर आन्सर नंबर 16चा सी येईल. आता 97 म्हणजेच आपला 17 क्वेश्चन बघा. फाइंड विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. दे शाउटेड ऑन द टॉप ऑफ देअर व्हॉइस नो एरर. त्याचा आन्सर येईल व्हॉइसेस. ते प्लुरल येईल. म्हणजेच आन्सर कोणतं येईल त्याचा? 97चा बी ऑन द टॉप. तर बघा 98 क्वेश्चन म्हणजेच आपला 18 क्वेश्चन. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. आता फिगर ऑफ स्पीच बघायची आहे. द मोर हेस्ट द लेस स्पीड. तर कोणतं येईल आन्सर? कोणतं येऊ शकते तुम्ही मला सांगा. ह्या 18 क्वेश्चनचा म्हणजे 98 क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यानंतर बघा 99 क्वेश्चन म्हणजे 19वा क्वेश्चन. चूज द अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे ब्लँक फिल करायचे. वी सॉ ब्लँक्स युरोपियन टुरिस्ट अँड ब्लँक अमेरिकन ट्रॅव्हलर इन द गार्डन. तर युरोपियन काय साऊंड येते? यू येते. म्हणजेच अ. वी सॉ अ युरोपियन टुरिस्ट अँड अन अमेरिकन ट्रॅव्हलर इन द गार्डन. तर काय येईल आन्सर याचा? 99चा सी. अँड आणि काय येऊ शकते तुमचं? ए. म्हणजेच पहिलं लागेल ए, मग नंतर अॅन. युरोपियनचा ए लागेल आणि अमेरिकनच्या समोर अॅन लागेल. लास्ट क्वेश्चन बघा. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता याच्यामध्ये करेक्ट स्पेल वर्ड कोणतं आहे? तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे झाले आपले इंग्लिश लास्ट सब्जेक्ट, जे की आपण 2025चे PYQ घेत होतो. इथे संपलेलं आहे आपलं PYQ. ज्यांना कुणाला कोणताही डाऊट असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांना अजूनही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल याबद्दलची तर ग्रुपला जॉईन करू शकता. आणि
तुमच्यासाठी खूप मोठं एक पॅकेज आहे आमच्याकडून, जे की नर्सिंगवाल्यांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर पॅकेजमध्ये बघा, तुम्हाला एक बुक मिळणार आहे, जे की मास्टर बुक स्वतःची आमची ओन क्रिएट केलेली. त्याच्यामध्ये तुम्हाला एका सब्जेक्टला पर्टिक्युलर 500 MCQ मिळणार आहेत. सोबतच त्याच्यामध्ये आम्ही घेतलेले 10 प्रॅक्टिस सेट मागल्या वर्षीचे ते सुद्धा इन्क्लूड केलेलो. सोबतच तुम्हाला 40 मॉक टेस्ट आणि तुम्हाला त्यामध्ये जे 5 CT सेलने घेतलेले ऑफिशियल पेपर होते ते सुद्धा मिळणार आहेत. तर हे सगळं तुम्हाला बॅचमध्ये मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला त्या बॅचमध्ये 3 लाईव्ह सेशन वीकली मिळणार आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला हेल्प होईल इम्प्रूव्हमेंटसाठी. तर ज्यांना कुणाला बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल ग्रुपची, तर ग्रुपला जॉईन करा आणि तिथे सुद्धा आम्हाला DM करू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.